नमस्कार. दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा पर्यावरण जागृती संदर्भातील वैज्ञानिक दिन म्हणजे जागतिक पाणथळ भूमी दिन, वर्ल्ड वेटलँड डे. इराण देशातील रामसर पाणथळ भूमी संरक्षण करार 1971च्या स्मरणार्थ सन 1997 पासून जागतिक पाणथळ दिन, वर्ल्ड वेटलँड डे हा पर्यावरण जागृती दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जागतिक पाणथळ भूमी संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. परिसंस्थेतील कायमस्वरूपी किंवा वर्षभर पाण्याने भरलेले किंवा काही हंगामासाठी पाण्यात बुडालेला भूभाग म्हणजे पाणथळ भूमी. इराणच्या रामसर शहरातील दिनांक 2 फेब्रुवारी 1971 रोजी पार पडलेल्या अधिवेशनातील अटीनुसार पाणथळ जमीन अशी जागा आहे जिथे वर्षातील कमीत कमी 8 महिने पाणी असते. अशा पाणथळ भूमीत जलीय वनस्पतीचे प्राबल्य असते आणि हे पाणथळ जमीन परिभाषित करते. केवळ विशेष प्रकारची वनस्पती आणि इतर सजीव ओलसर जमिनीवर किंवा जमिनीत वाढण्यास अनुकूल असतात. म्हणून जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून पाणथळ भूमी अतिशय संवेदनशील असतात. दिनांक 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात पाणथळ भूमीच्या संरक्षणार्थ एक आंतरराष्ट्रीय करार स्वाक्षरी करण्यात आली होती. रामसर पाणथळ भूमी संरक्षण करार 1971 याच्या स्मरणार्थ सन 1997 पासून जागतिक पाणथळ दिन म्हणजे वर्ल्ड वेटलँड डे हा दिन साजरा केला जातो. नदी, तलाव, खाडी, दलदलीचा प्रदेश, भातशेती, धरणे आणि किनारपट्टीवरील खारपुटी म्हणजे मँग्रोव्ह यासारख्या जागांचा पाणथळ भूमी यात समावेश होतो. पाणथळ भूमी या जागा भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास, पुरावर नियंत्रण मिळवण्यास आणि मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे रक्षण करण्यास मदत करतात. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत सध्या जगभरात 1929 पेक्षा जास्त पाणथळ जागा आहेत. जानेवारी 2026 पर्यंत भारतात 98 रामसर स्थळे म्हणजे रामसर साईट्स असून ही आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ क्षेत्रे आहेत. सर्वाधिक रामसर साईट्स तामिळनाडूमध्ये आहेत, तर पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात नांदूर, मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडीसह महत्वाच्या रामसर साईट्स आहेत. भारतातील प्रमुख आणि महत्वाच्या रामसर क्षेत्रांची ही यादी पाहूया. सुंदरबन वेटलँड, पश्चिम बंगाल. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ रेणुका वेटलँड, हिमाचल प्रदेश. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ नांदूर मध्यमेश्वर, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ लोणार सरोवर, महाराष्ट्र. उल्कापातामुळे निर्मित झालेले सरोवर. ठाणे खाडी, महाराष्ट्र, मुख्यत्वे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध. चिल्का सरोवर, ओरिसा, भारतातील पहिले रामसर स्थळ. सांभर तलाव, राजस्थान, खारे पाणी. आणि उल सरोवर, जम्मू काश्मीर, गोड्या पाण्याचे सरोवर. दिनांक 2 फेब्रुवारी 2026 या जागतिक पाणथळ भूमी दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भारताच्या रामसर क्षेत्रे यादीत 2 नव्या पाणथळ जागांच्या समावेशाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील छारी धांड यांचा रामसर क्षेत्रेच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारत देशातील रामसर स्थळांची संख्या सन 2014 मधील 26 स्थळावरून सध्या 98 स्थळापर्यंत पोहोचली आहे. ही आंतरराष्ट्रीय मान्यता पर्यावरण संरक्षण आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे संकेत आहे. घोषित करण्यात आलेल्या 2 पाणथळ जागा शेकडो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींना अधिवास प्रदान करतात. धोक्यात आलेल्या पक्ष्याव्यतिरिक्त या क्षेत्रात चिंकारा, लांडगे, शशकर्ण किंवा कलंदर, वाळवंटी मांजर, वाळवंटी कोल्ह्यासारखे वन्यजीवही आढळतात. भारत सन 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे स्वाक्षरी झालेल्या आणि रामसर करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाणथळ जागावरील करार यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशापैकी एक आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 1982 रोजी या कराराच्या स्वाक्षरीकरिता भारत देश बनला. विशेष संवर्धनात्मक महत्व असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय
महत्वाच्या पाणथळ जागा म्हणून घोषित जाऊ शकते केली जाऊ शकते. ही स्थळे महत्वपूर्ण आहेत कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या चौकटीनुसार संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी देशाच्या वचनबद्धतेची आदर्श उदाहरणे ठरू शकतात. पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील एक संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यामध्ये लेंटेक सरोवर आहे. हे अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यासाठी एक महत्वाचे हिवाळी ठिकाण आहे. हे अभयारण्य जलसेर शहराजवळ आहे, ज्याला घुंगरू नगरी किंवा बेल सिटी म्हणून देखील ओळखले जाते. त्याची स्थापना सन 1991 मध्ये झाली आणि त्याचे क्षेत्रफळ 1.0 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जवळजवळ 0.42 चौरस मैल आहे. फक्त 1 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 0.39 चौरस मैलच्या तलावाच्या क्षेत्रासह उत्तर प्रदेशातील सर्वात लहान पक्षी अभयारण्य आहे. 30 जानेवारी 2026 रोजी ते भारतातील 98 रामसर स्थळामध्ये सूचीबद्ध झाले. हिवाळ्यात तलावाच्या पाण्याची गुणवत्ता विविध प्रकारच्या पक्षी जीवनाला आधार देते. उन्हाळ्यात संपूर्ण तलावाचा परिसर जलकुंभी वनस्पती आणि पोटॅमोजेटन प्रजातीच्या मॅक्रोफायटिक वनस्पतीची विपुल वाढीने व्यापलेला असतो. सारस, क्रेन गुलाबी पेलिकन, ग्रेलेग हंस, बार हेडेड हंसटफ्ड डक आणि फारक्षून बदके ही या अभयारण्यातील पक्षी वैभव. या अभयारण्यात 300 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती, सुमारे 2000 पक्षी वारंवार येतात. 106 पेक्षा जास्त प्रजातीचे स्थलांतरित आणि निवासी पक्ष्यांचे निवासस्थान तलावाभोवती असल्याचे ज्ञात आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील छारीदांड हे नखत्रनाथ तालुक्यातील फुले गावाजवळ असलेले एक प्रमुख मोसमी पाणथळ क्षेत्र व रामसर स्थळ. छारी म्हणजे खारट आणि धांड म्हणजे उथळ जमीन. हे ठिकाण 370हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात फ्लेमिंगो, स्थलांतरित पक्षी, स्थानिक वन्यजीवांना पाहण्यासाठी हे नंदनवन मानले जाते. छारीधांड हे भुज पासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर बन्नी गवताळ प्रदेशाच्या काठावर स्थित आहे. हा भाग दरवर्षी पावसानंतर उथळ पाण्याने भरतो. येथे फ्लेमिंगो, सारस, क्रेन, रॅप्टर्स तसेच दलदलीच्या भागात चिंकारा, वाळवंटी कोल्हा, डेझर्ट फॉक्स, लांडगे आढळतात. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी हिवाळा म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. रामसर स्थळ म्हणून घोषित झाल्यामुळे या परिसराचे संवर्धन जागतिक स्तरावर केले जात आहे. ही जागा अत्यंत सपाट असल्याने पर्यटकांनी मार्गदर्शक सोबत ठेवणे किंवा खात्रीशीर वाहनाने प्रवास करणे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे. याला 30 जानेवारी 2019 रोजी रामसर स्थळ म्हणून अधिकृत दर्जा मिळाला. सुंदरबनाचे क्षेत्रफळ सुमारे 4,23,000 हेक्टर म्हणजे 4,230 चौरस किलोमीटर आहे. हे गंगा ब्रह्मपुत्र नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले असून भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आहे. हे जगातील सर्वात मोठे सलग मँग्रोव्हचे म्हणजे खारफुटी जंगल आहे. हे रॉयल बंगाल टायगरचे हक्काचे निवासस्थान असून येथे जगातील सर्वाधिक वाघ आढळतात. याशिवाय येथे समुद्री मगरी, डॉल्फिन आणि विविध दुर्मिळ पक्षी आढळतात. येथील वनस्पतीमध्ये सुंदरी वृक्षांची संख्या जास्त असल्याने याला सुंदरबन हे नाव पडले असावे. हे स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळ आणि बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या या उद्यानात आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या वन्य प्राणी व पक्षी यामुळे सुंदरबनची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पाहणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्ल्यात सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खाऱ्या पाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात. तरीही कोणी ठामपणे सांगू शकत नाही की येथील वाघ माणसाबाबत आक्रमक का आहेत. काही भक्ष न मिळाल्यास येथील वाघ
मासे देखील मारून खातात. वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ, बारशिंगा, हरणे हे सुद्धा येतात. चितळांची संख्या बरीच आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळापेक्षा थोडेसे वेगळे असून दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहण्यासाठी अनुकूल बनलेले आहेत. इतर प्राण्यामध्ये माकड, रानडुकर, मुंगस, खोकट, रानमांजर, खवले मांजर येतात. सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पटेरी मण्यार, समुद्री साप यासारखे अनेक विषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय इतर सरपटणाऱ्या प्रजाती उदाहरणार्थ घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे तसेच जमिनीवरील काही जातीची कासवही इथे आढळतात. पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. रेणुका वेटलँड हे हिमाचल प्रदेशातील सिरमूर जिल्ह्यात स्थित असलेले रामसर स्थळ हे नाहन शहरापासून सुमारे 34 किलोमीटर अंतरावर आहे. हे भारतातील सर्वात लहान रामसर वेटलँड साईट आहे. याला नोव्हेंबर 2005 मध्ये रामसर वेटलँड साईट म्हणून घोषित करण्यात आले. हे एक नैसर्गिक वेटलँड आहे जे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. रेणुका तलाव हे ऋषी जमदग्नीची पत्नी आणि भगवान परशुरामाची माता रेणुका हिचे प्रतीक मानले जाते. येथे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठा मेळा भरतो जो रेणुकाजी आणि परशुरामाच्या मिलनाचा उत्सव साजरा करतो. हे ठिकाण आपल्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथे सुमारे 443 प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी प्रजाती आढळतात. हे हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्वाचे आश्रयस्थान आहे. रेणुका तलावाच्या काठावर एक वन्यजीव अभयारण्य आणि एक मिनी प्राणी संग्रहालय देखील आहे. येथे पर्यटकासाठी 9 विहाराची सोय उपलब्ध आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मध्यमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे येथे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे 100.12 चौरस किलोमीटर एवढे आहे. येथे मुग्धबलाक, ओपन बिल्ड स्टॉर्क, चित्रबलाक, पेंटेड स्टॉर्क, पाणकावळा, काळे कुदळे, खंड्या, गायबगळे, जांभळी पान कोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू, बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते. तसेच तेथे टील, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या पिंटेल, गार्गानी, कॉटन पिग्मी गूज हे विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. त्याशिवाय गॉडविट, सँड पायपर म्हणजे तुतारी, क्रेक, रफ, स्मॉल, प्रॅटिनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरित पक्षी सुद्धा येतात. येथे दरवर्षी पक्षीमित्र संघटना आणि BNHS यांच्या वतीने जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात पक्षी गणना केली जाते. पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार येथे सुमारे 240 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सरोवर. याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर छत्रपती संभाजीनगर शहरापासून 150 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे अपघाती सरोवर किंवा विवर आहे आणि या विवराचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे 1200 वर्षापूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे सरोवरात म्हणजे विवरात आहेत, तर काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत. सरोवराची निर्मिती 52,000 ते 60,000 वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. अमेरिकेतील स्मिथसोनियन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर यासारख्या संस्थांनी या सरोवर संदर्भात बरेच संशोधन केले आहे. आता महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणस्थळ स्थळ ठरले आहे. ठाणे खाडी ही अरबी समुद्राची एक खाडी आहे आणि महाराष्ट्राच्या
कोकण विभागात उल्हास नदीच्या 2 मुख्य वितरकापैकी एक आहे. ठाणे खाडीचा प्रदेश बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने एका महत्वाचा पक्षीक्षेत्र म्हणून ओळखला आहे, कारण तो विविध पक्षी प्रजातींचे निवासस्थान आहे. विशेषतः येथे फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित आणि समुद्रात फिरणारे पक्षी आढळतात. सन 2022 पासून हा परिसर संरक्षित रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने ठाणे खाडीच्या पश्चिम तीरावरील क्षेत्राला ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. मालवण सागरी अभयारण्यानंतर हे महाराष्ट्राचे दुसरे अधिसूचित सागरी अभयारण्य आहे. हे अभयारण्य 6 ऑगस्ट 2015 रोजी सरकारी राजपत्रात अधिसूचित करण्यात आली. सन 2022 मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजे BNHSच्या पथकाने ठाणे खाडीत 1,30,000हून अधिक फ्लेमिंगोची गणना केली आहे. ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो या अभयारण्यात उपस्थित असलेल्या 2 फ्लेमिंगो प्रजाती आहेत. फ्लेमिंगो सोबत 167 प्रजातींचे पक्षी आणि सोनेरी कोल्हेसारखे लहान सस्तन प्राणी देखील येथे आहेत. चिल्का सरोवर किंवा चिल्का लेक भारताच्या ओरिसा राज्यातील पूर्व किनारपट्टीवर वसलेले आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर बंगालच्या उपसागराच्या जवळ असून ते पुरी, खोर्दा आणि गंजम या 3 जिल्ह्यात पसरलेले आहे. सर्वात मोठे लगून हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील दुसरे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हिवाळ्यात रशिया, सायबेरिया आणि इराण सारख्या दूरच्या देशातून येथे हजारो स्थलांतरित पक्षी येतात. इथे पक्ष्यांच्या सुमारे 200 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हे सरोवर दुर्मिळ अशा इरावती डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील पाणी गोड असते तर उन्हाळ्यात हे पाणी खारे असते. सरोवरातील कालिजाई मंदिर, पक्षी अभयारण्य, नलबाना बेट आणि सातपाडा डॉल्फिन पॉइंट ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. सन 1981 मध्ये चिल्का सरोवराची निवड आंतरराष्ट्रीय महत्व असलेले पहिले भारतीय रामसर स्थळ आर्द्रभूमी म्हणून करण्यात आली. सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, जे राजस्थानच्या जयपूर, नागौर आणि अजमेर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे आणि मिठाच्या उत्पादनासाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे. मराठी त्याला सांबर सरोवर किंवा सांबर तलाव म्हणतात आणि हे अरवली पर्वत रांगेत वसलेले एक महत्वाचे नैसर्गिक ठिकाण आहे, जेथे मोठ्या प्रमाणात मीठ तयार होते. हे सरोवर राजस्थानमध्ये जयपूरपासून सुमारे 80 किलोमीटर पश्चिमेस आहे. एक अंतर्देशीय म्हणजे इनलँड खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे लार्जेस्ट साल्ट लेक इन इंडिया म्हणून ओळखले जाते आणि मिठाच्या उत्पादनासाठी महत्वपूर्ण आहे. हे सरोवर अरवली टेकड्यांनी वेढलेले आहे. उल सरोवर हे भारतातील आणि आशियातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात श्रीनगर जवळ स्थित आहे, जे झेलम नदीतून पाणी मिळवते. या तलावाचा आकार ऋतूनुसार 30 ते 260 चौरस किलोमीटर पर्यंत बदलतो. याला महापद्मसर या प्राचीन नावाने ओळखले जाते. उलर सरोवर हे भारताच्या जम्मू काश्मीर राज्यातील बारामुल्ला बांदीपोरा जिल्हा येथे स्थित आहे. हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराच्या मध्यभागी झैन लंक नावाचे छोटे बेट आहे, जे राजा जैनुल अबिदीन यांनी बांधले होते. या सरोवरात हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात आणि यातून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. दिनांक 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात पाणथळ भूमीच्या संरक्षणार्थ एक आंतरराष्ट्रीय करार स्वाक्षरी करण्यात आली होती. रामसर पाणथळ भूमी संरक्षण करार 1971 याच्या स्मरणार्थ सन 1997 पासून जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणजे वर्ल्ड वेटलँड डे हा दिन साजरा केला जातो. पर्यावरणातील पाणथळ जागांचे महत्व आणि त्याचे संवर्धन याबद्दल जनजागृती करणे हा या जागतिक पाणथळ दिन उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पाणथळ भूमी म्हणजे काय? नदी, तलाव, खाडी, दलदलीचा प्रदेश, भातशेती, धरणे आणि किनारपट्टीतील खारफुटी म्हणजे मँग्रोव्ह यासारख्या जागांचा पाणथळ भूमी यात समावेश होतो. पाणथळ भूमी या जागा भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यास, पुरावर नियंत्रण मिळवण्यास आणि मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे रक्षण करण्यात मदत करतात. जानेवारी 2026 पर्यंत भारतात 98 रामसर स्थळे
रामसर साइट्स असून ही आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ क्षेत्रे आहेत. सर्वाधिक रामसर साइट्स तामिळनाडूमध्ये आहेत, तर पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात नांदूर, मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडीसह महत्वाच्या रामसर साइट्स आहेत. भारतातील प्रमुख रामसर क्षेत्रेची ही यादी पहा. सुंदरबन वेटलँड पश्चिम बंगाल. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ लोणार सरोवर महाराष्ट्र. उल्कापातामुळे निर्मित झालेले ठाणे खाडी महाराष्ट्र. मुख्यत्वे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध चिल्का सरोवर ओरिसा. भारतातील पहिले रामसर स्थळ सांबर तलाव राजस्थान खारे पाणी. आणि उलर सरोवर जम्मू काश्मीर गोड्या पाण्याचे सरोवर. दिनांक 2 फेब्रुवारी 2026 या जागतिक पाणथळ भूमी दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भारताच्या रामसर क्षेत्र यादीत 2 नव्या पाणथळ जागांच्या समावेशांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील छारी तांड यांचा रामसर क्षेत्रे याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रामसर कन्व्हेन्शनचा मुख्य उद्देश पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आहे, जे जैवविविधतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. पाणथळ पक्षी हे परिसंस्थेचे आरोग्य दर्शवणारे बायो इंडिकेटर आहेत. ते अन्न साखळी संतुलित ठेवणे, कीटक नियंत्रण करणे, बियांचा प्रसार करणे आणि पाणथळ जागांचे जैवविविधता टिकवून ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. हे पक्षी पाण्याचे शुद्धीकरण आणि परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी अनिवार्य असतात. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.